वरात कर वर सगळ्यांनी वरात. कोण गडबड करतोय? कार्यक्रम पाहायचा आहे ना आपल्याला. मग कार्यक्रम पाहायचा असेल तर शांतता पाहिजे, बरोबर की नाही? आणि मग शांतता हात खाली करा. आता शांतता कधी राहील? आपण गडबड केली नाही, आपण आपापसात बोललो नाही, तरच राहील ना शांतता. म्हणून आता कोणीच बोलायचं नाही. गडबड केली तर कोणाला आवडेल का? नाही आवडणार. तर आपण शांत बसूया. थोडंसंच बोलतो मी, जास्त बोलणार नाही. लक्षात घ्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व ताई, सर्व दादा, सर्वांचे नाव घेत नाही, उपस्थित सर्व पालक वर्ग आणि बालगोपाल मित्रांनी, आपल्या शाळेचा संस्कार निकेतन नावही फार सुंदर आहे. हे शाळेचा आज सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही करणार आहात आणि या कार्यक्रमासाठी मला सरांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेला आहे. म्हणून मी तुमच्याशी थोडंसं बोलतो. थोड्या वेळेला आम्ही समोर बसणार, तुमचा कार्यक्रम होणार. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण छान कार्यक्रम करणार आहात. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन नोंदवलेला आहे त्यांनी आनंदाने कार्यक्रम सादर करायचा. तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन मी पहिल्यांदाच करतो. तुम्ही फार चांगली मुलं आहात, अगदी शांत बसता आणि म्हणून तुमचं मी पहिल्यांदाच अभिनंदन करतो, कौतुक करतो. कार्यक्रम जो ठेवला आपल्या सरांनी किंवा ताईंनी, मॅडमने, त्याची तारीख आजची किती सांगा बरं मला. किती तारीख आहे आज? 25 डिसेंबर, बरोबर. आणि कालची तारीख किती होती? हुशार मुलं आहात तुम्ही, हुशार. 24 डिसेंबर. 24 डिसेंबरचं महत्त्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे खरं म्हणजे. पण काल साने गुरुजींची 125वी जयंती होती. साने गुरुजी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कोण आहेत सांगा बरं. कोणीच बोलत नाही. कोण होतं साने गुरुजी? अरे ते शब्दातच आहे ना, साने गुरुजी. म्हणजे ते कोण होते? गुरुजी होते, बरोबर. ते गुरुजी होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते, ते विचारवंत होते, ते लेखक होते, कवी होते. या साने गुरुजींनी आपल्या सगळ्यांना काय सांगितलंय? आपल्या सगळ्यांना त्यांनी असं सांगितलंय की एकमेकावरती प्रेम करा. त्यांनी एक फार चांगला सांगितली प्रार्थना, खरा तो एकती धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट धर्म कोणता असेल तर जगाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जगाशी म्हणजे मुलांनी मुलांशी, मोठ्या माणसांनी मोठ्या माणसांशी, सगळ्यांनीच एकमेकाशी प्रेमाने वागावं असं साने गुरुजी आपल्याला सांगायचे. असा कालचा दिवस होता. आजचा जो दिवस आहे तो कोणता आहे? 25 डिसेंबर. पण माहिती असेल की आज नाताळ आहे, बरोबर आहे ना. ख्रिश्चन धर्मियांचा हा एक मोठा सण असतो. त्या सणाचं निमित्त असतं येशू ख्रिस्त त्यांचीही आज जयंती आहे. त्या येशू ख्रिस्तांनी सुद्धा असंच सांगितलंय की सर्वांची प्रेमाने वागा, सर्वांची आनंदाने राहा. मुलं लहान आहेत पण बालकांना मात्र मी जरूर सांगेन की त्यांच्या काही धार्मिक वादविवादावरनं येशू ख्रिस्तांना त्यांच्या विरोधकांनी सुळावर चढवलं, खिळे ठोकून मारलं, तरी सुद्धा येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं की जरी त्यांनी मला मारलं असलं तरी परमेश्वरा तू त्यांना माफ कर. कारण त्यांना आपण काय करतोय, कोणती चुकीची गोष्ट करतोय ही त्यांना कळत नाही, अशी शिकवण येशू ख्रिस्तांची होती. आणि म्हणून मॅडम मी तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की काल आणि आज हे दोन्ही दिवस फार सुंदर तुम्ही निवडले. मुलींच्या दृष्टीने ते आनंदाचे आहे. थोडंसं मी आता पालकांशी बोलतो, मुलांनी लक्ष द्या. पालकांशी बोलतो. पालकांना काय मला सांगायचं आहे. काय सांगू सांगा बरं पालकांना. मी रोज चॉकलेट वाटायला सांगू? हो. रोज मोबाईल पाहू दे असं सांगायला सांगू? नाही ना. छान मुलं आहात तुम्ही, हुशार आहात. पालकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांना ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला ती अत्यंत चांगली शाळा आहे.
एक वेगळीच शाळा आहे. तिचं नावच त्यांनी कसं दिलं आहे की संस्कार निकेतन ही वेगळीच शाळा आहे. वेगळी शाळा म्हणजे काय? एवढ्या सगळ्या शाळा तुम्ही रोज अवतीभोवती पाहता, त्या शाळा नाहीत का? मग ही वेगळी शाळा कशी आहे? या वेगळी शाळेला आमच्या पवार कुटुंबियांना, ताईंना, मुख्याध्यापिकांना काय करायचं आहे माहिती आहे का? या शाळेमधनं माणूस घडवायचा आहे. लक्षात घ्या, आज सगळ्या स्पर्धा असेल तर मार्कांची असते. मुलं कॉलेजला प्रवेश घेतात, शाळेत प्रवेश घेतात. पालक काय म्हणतात? माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा मुलगी इंजिनियर झाली पाहिजे. पण माणूस झालं पाहिजे असं काही कोणी म्हणत नाही. माणूस होणं म्हणजे काय होणं? आपल्या अवतीभोवती रोज आपण पाहतो, रोज वर्तमानपत्र वाचतो. रोजचा पेपर जरी उघडला तर कुठल्या तरी महिलेचं मंगळसूत्र चोरणाऱ्या आपल्याला बातमी वाचायलाच लागते. काय झालं या चोराने? बायकांचे मंगळसूत्र चोरतात. जसं आपण डास मारतो घरामध्ये, तसे आता माणसं मारून राहिले. रोजचा पेपर उघडा, त्याच्यामध्ये माणसं मारण्याची बातमी तुम्हाला वाचायला मिळते. म्हणजे हे संस्कार होत नाहीये, हे माणूस घडवण्याचं काम कुठंतरी चुकतंय असा त्याचा अर्थ आहे. मध्यंतरी मी व्हॉट्सअपवर किंवा वर्तमानपत्र काय वाचलं होतं की एका कुटुंबाने आई वडिलांनी मुलांना चांगलं शिकवलं. 2 मुलं होती त्यांना, काबाड कष्ट केले आई वडिलांनी, चांगल्या शाळेत घातलं, त्यांना इंजिनियर केलं आणि ही सगळी मुलं शिकल्यानंतर परदेशात गेली नोकरीला. लग्न झालं त्यांचं. त्या लग्न झाल्यानंतर ती मुलगी कशीच होती त्यांच्या साजेशीच. त्या मुलीनं, त्या मुलांनी त्या परदेशात अमेरिकेसारख्या देशामध्ये वास्तव्य केलं, चांगला संसारही त्यांनी केला. इकडं पालकांना रोज संध्याकाळी फोन की आमचं छान चाललंय, तुमची तब्येत कशी आहे, रोज फोनवरनं चौकशी. पण ते वाचलं ते धक्कादायक होतं. ते असं होतं की एक दिवस त्या मुलांचे वडील वारले भारतात कोणी, आणि वडील वारल्यानंतर अंत्यविधीला एक मुलगा आला त्यांच्यामधला, एक भाऊ आला. त्याला विचारलं घरातल्या माणसांनी, बाकीच्यांनी, अरे तुझा दुसरा भाऊ नाही आला का? त्याने उत्तर काय दिलं पालकांनी लक्षात घ्या. उत्तर असं दिलं, आता वडील वारले, आता मी आलो. दुसऱ्या भावाला सवड नव्हती, रजा नव्हती, तो आई मेल्यावर येणार. अशी मुलं आपल्याला हवी आहेत का? असे संस्कार आपल्याला मुलांवरती झालेले पाहिजेत का? आपल्याला मुलं कशी पाहिजेत? मुलं आज्ञाधारक पाहिजेत, आई वडिलांचे ऐकणारी पाहिजेत, गुरुजनांचे ऐकणारी पाहिजेत, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणारी पाहिजेत. आणि अशी जर मुलं हवी असतील तर त्याच्यासाठीही संस्कार निश्चित पाहिजे. आणि म्हणून तुम्ही एक चांगली गोष्ट केली की या शाळेमध्ये मुलांना प्रवेश घेतला. एक वेळ मुलांना कमी मार्क मिळाले तरी चालतील, काय हरकत नाही, परंतु मुलं चांगली घडली पाहिजे आणि ते घडवण्याचं काम ही शाळा करते. मी तुम्हाला सगळ्या बालगोपालांना, सगळ्या पालकांना आणि संस्थेच्या सर्व शिक्षक मित्रांना, बंधू भगिनींना, दादांना, ताईंना, सर्वांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो. नमस्कार.